मी वैभव लिंगोजी सोनकांबळे, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज या कॉलेजची भावना मी माझ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 3 वर्षाच्या या प्रवासाचे पहिले 6 महिने तर गेले कोरोनाचे. अनुभव तसा सगळ्यांपेक्षा वेगळा मिळाला, पण कोरोनातील 12वी पास विद्यार्थी असा आयुष्यभराचा टॅग मिळाला. 2 वर्ष शिकून संपून गेलो. आता ज्युनियरचा सिनियर झालो. फर्स्ट सेमिस्टर पण कोरोनातच गेलं. हळूहळू कोरोनाचे दिवस संपत गेले आणि कॉलेजचे गोल्डन डेज सुरू झाले. जसे जसे दिवस पुढे सरकू लागले तसे तसे अजून कॉलेजमध्ये मन रमू लागले आणि शिक्षकही नशिबाने सगळे चांगलेच लाभले. फर्स्ट इयर म्हटलं की अंगात जरा वेगळीच धमक असते. खोडकरपणा पण खूप असतो, कारण ते वयच असतं तारुण्याचं आणि त्याच तारुण्यपणाला योग्य दिशा देऊन पुढे पाठवण्याचं काम हे पठाण सर करतात. कारण त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की प्रत्येक विद्यार्थी तेथून सुधारल्याशिवाय पुढे येतच नाही. त्यांच्या स्ट्रिक्टपणाच्या मागे एक खूप चांगल्या मनमोकळ्यापणाचं आदर्श व्यक्तिमत्व दडलेलं आहे. आणि विद्यार्थीप्रिय असलेले मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख माननीय इंद्राळे सर आणि त्यांचेच सहकार्य मार्गदर्शक माझे लाडके गायकवाड सर. मी ऑदर ब्रँडचा असलो तरी त्यांना रोजच जाऊन भेटण्याची, सोबत बसून बोलण्याची ही सवयच लागली होती. कारण त्यांच्यापुढे मनमोकळ्यापणाने बोलायचो, मस्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसायचो. विद्यार्थी कोणत्याही बऱ्यांचा असो, त्याला नेहमी मार्गदर्शन करण्याचं काम गायकवाड सर आणि इंद्राळे सर नेहमीच करतात. खूप प्रेमळ स्वभाव आहे या दोघांचा. गायकवाड सरांची एकच डायलॉग माझ्याविषयी, एक काळ्या इकडे तू मला न बोलता निघून जातोस, एवढी वाढली तुझी. हे ऐकून मन तिथंच गायब होऊन जायचं. कॉलेजमध्ये कोणताही कार्यक्रम असो, तो कार्यक्रम योग्यरित्या योग्य रूपरेषा देऊन सुंदर कसा करायचा असा सुसह्य काम कम्प्युटर विभागाच्या विभाग प्रमुख शेख मॅडम ह्या खूप चांगल्या प्रकारे करतात. गुणांचा गुणकार म्हणजे गुणकरी, देवांचा जयकार करतो वारकरी. इथं प्रॅक्टिकल नॉलेजचा दबदबा म्हणजे सर आमचे मानकरी. सिव्हिल विभागाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते पुस्तकाचं पान न उघडता सहजरित्या सांगण्याचं काम आमचे HOD मानकरी सर करतात. यानंतर ज्यांना डिपार्टमेंटमध्ये पाहताच आमचं मन अगदी खुलवून यायचं अशा प्रेमळ आदर्श मार्गदर्शिका हसबे मॅडम. त्यांना कितीदाही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्या न कंटाळता अगदी मन लावून सांगण्याचं काम आमच्या हसबे मॅडम करायच्या. त्या शेवटी नसल्या तरी त्याही खूप आम्हा विद्यार्थ्यांना प्रिय होत्या. आता राहिल्या आमच्या सिव्हिल विभागाच्या भावी HOD हसुरे मॅडम. त्यांचं बोलणं एवढं प्रेमळ आहे, शिकवताना असं वाटतं जणू ते ऐकतच राहावं. आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत समजावून शिकवतात. यानंतर यंदाच्याच वर्षी आलेले शेख सर पण खूप चांगल्या प्रकारे थेअरीविषयी ते एखाद्या स्टोरीमध्ये रूपांतर करून खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने शिकून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. आणि म्हणूनच लॉकरमध्ये ठेवून प्राणपणाने जपलेल्या सोन्या नाण्यापेक्षा आयुष्यात क्वचित मिळणारी माणसं सोन्याहून अधिक किमतीची असतात. म्हणजेच सुमित सोलापुरे सर. जवळपास माझा 3 वर्षाचा कालावधी या कॉलेजमध्ये सरांच्या मार्गदर्शनाने खूप सहजरित्या पार पाडता आला. आम्ही खूप नशीबवान आहोत सर. एक आदर्श प्रेमळ मार्गदर्शक म्हणून तुम्ही आम्हाला लाभलात. यानंतर आमचे प्रेरणास्थान आमचे प्राचार्य
पी डी जाधव सर. फ्रेशर पार्टी झाल्यावर टूरचा विचार तुम्ही केलात. आमच्या परवानगीसाठी घरी फोन पण तुम्हीच केलात. अहो, त्या 3 दिवसांच्या गॅदरिंगनंसुद्धा मन भरलं नव्हतं आमचं. तेव्हा आठवड्याची ट्रिप काढून तुम्ही आमचं पूर्ण हृदय जिंकून गेलात. कीर्तनकारांना कीर्तन करण्यासाठी त्यांच्याकडे वाद्य असावं लागतं. मिळतील असे कित्येक प्राचार्य, पण असे विद्यार्थीप्रिय प्राचार्य मिळायला नशिबाहून अधिक आम्हा विद्यार्थ्यांचं भाग्य असावं लागतं. अशा या माझ्या सर्व आदर्श मार्गदर्शकांना आणि त्यांच्या उच्च विचारांना कायमचंच माझ्या काळजात जपून ठेवेन. थँक्यू ऑल माय टीचर्स. थँक्यू सो मच.